कार्स म्हटलं की भारतातच नाही तर जगभरातल्या तरुणांच्या मनात त्याच्याविषयी एक भावनिक कोपरा आहे. म्हणजेच कार्स बद्दलचे त्यांचे प्रेम अगदी अविश्वसनीय आहे. पण त्याला देखील समाजाने पुरुष प्रधान व्यवसाय म्हणून पाहिलं. मात्र आता त्यात महिलांसाठी देखील एक जागा निर्माण झाली आहे, ज्यात आपल्याच पुण्यातल्या डायना पंडोळे यांनी एक भारी कामगिरी केली आहे. ती आता फरारी चालवणारी भारतातली पहिली महिला ठरली आहे. नोव्हेंबर पासून एप्रिल पर्यंत चालणाऱ्या फरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारे ही स्पर्धा काही साधीसुधी नाही, तर दुबई, अबुधाबी, बहरीन, कतार आणि सौदी अरेबिया अशा मोठमोठ्या ट्रॅक्सवर होणार आहेत. डायना तिथं फरारी 296 चॅलेंज ही भन्नाट कार चालवणार आहे. ती आधीपासूनच रेसिंगमध्ये जबरदस्त आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये तिने भारतीय राष्ट्रीय कार रेसिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं. पुरुषांशी स्पर्धा देत तिने जिंकलेलं हे यश खरंच प्रेरणादायी आहे. डायना म्हणते की रेसिंग तिचं पॅशन आहे आणि त्यासाठी ती खूप मेहनत घेते. शारीरिक फिटनेस, मानसिक तयारी, ड्रायव्हिंग स्किल्स सगळं काही. तिच्या वडिलांमुळेच तिला मोटर स्पोर्ट्सची आवड लागली आणि त्यांनीच तिचं स्वप्न जगायला पाठबळ दिलं. आता ती म्हणते की मी फक्त स्वतःसाठी नाही तर भारतातल्या सगळ्या महिलांसाठी रेसिंग ट्रॅकवर उतरत आहे. जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्रात यावं हेच माझं ध्येय आहे.